नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 19 एप्रिल 2026 या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. यामुळे माता लक्ष्मीची अवकृपा प्राप्त होईल. घरातून तुमची लक्ष्मी ही बाहेर निघून जाईल. त्याचप्रमाणे घराला गरिबी येऊ शकते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण ज्या पण काही गोष्टी करू, आपण ज्या पण काही सेवा उपाय करू किंवा जेवढं काही दानधर्म करू, याचं फळ आपल्याला अक्षय प्राप्त होत असतं. म्हणजेच ते कधीही संपणारं नसतं. मग या दिवशी जर का तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या तर याचं पुण्यफळ तुम्हाला चांगलंच अक्षय टिकून राहणारं मिळणार आहे. किंवा तुमच्याकडनं या दिवशी चुकून तुम्हाला काही गोष्टी माहिती नसताना तुमच्याकडनं चुकून काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला याचं फळ देखील हे चुकीचंच अक्षय टिकून राहणारं मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी आपण कोणत्या अशा ज्या वस्तू आहेत त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या चुकूनही या दिवशी आपल्याला करायच्या नाही. नाहीतर याचे भोग हे अक्षय टिकून राहणारे आपल्याला भोगावे लागणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी खास करून माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, घरात समृद्धी येण्यासाठी, घराची भरभराटी होण्यासाठी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंची खरेदी आवर्जून करू शकतात. या दिवशी तुम्ही जितके दान धर्म कराल किंवा जितक्या तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा कराल तितके 1000 पटीने अधिक तुम्हाला पुण्य त्याचं अक्षय टिकून राहणारं प्राप्त होणार आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी बऱ्याच जणांना नवीन वस्तू खरेदी करण्याची सवय असते. मग यामध्ये सोने असू द्या, नवीन गाडी असू द्या, नवीन घर असू द्या, चांदी असू द्या आणि याचबरोबर अशा काही वस्तू आहेत की त्या देखील आपण खरेदी करत असतो की ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही आणि अलक्ष्मीचा वास यामुळे आपल्या घरात राहतो. तर सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी आपण जे दान धर्म करतो यामध्ये गरिबांना तुटलेल्या फाटलेल्या वस्तू चुकूनही दान करू नये. चुकूनही बघा, या दिवशी जुने कपडे असतील, फाटलेले कपडे असतील, जुने काही खराब झालेले वस्तू असतील तर अशा वस्तू दान करू नका. कारण यामुळे अशा वस्तू दान केल्यामुळे आपल्यालाच नुकसान भोगावे लागू शकते. त्याचप्रमाणे या दिवशी टोकदार वस्तूंची खरेदी केली जात नाहीच. त्याचप्रमाणे अशा वस्तूंचं देखील दान इतरांना करायचं नाही. यामुळे आपल्या कुटुंबात आपापसातले संबंध हे बिघडू शकतात. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी दूध, पांढरे जे दुधाचे पदार्थ असतात किंवा पांढऱ्या वस्तू असतात ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, वास्तू नियमानुसार पांढरे दुधाचे पदार्थ माता लक्ष्मी सोबत असते. आणि जर तुम्ही दूध अक्षय तृतीयेच्या दिवशी दान मध्ये देत असाल तर तुमच्या घरातनं लक्ष्मी ही निघून जाईल. त्यामुळे तुम्हाला दुधाचं दान करायचं नाही. त्याचप्रमाणे पांढरी साखर देखील कोणी कितीही मागू द्या, तुम्हाला या दिवशी चुकूनही द्यायची नाही. बघा, या दिवशी सण असतो, चुकून कोणाची तरी साखर संपते, घाई गडबड असते, मग अशा वेळेस पटकन शेजारचे आपल्याकडे साखर मागायला येतात. परंतु जर का या दिवशी तुम्ही तुमच्या घरातून साखर त्यांना दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी ही त्यांच्या घरात जात असते. आणि आपल्याला असं नको व्हायला, असं पाहिजे असेल तर या दिवशी चुकूनही तुम्हाला साखरेचं देखील दान तुम्हाला करायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरातील मीठ देखील कोणालाही या दिवशी चुकूनही द्यायचं नाही. या दिवशी तुम्ही मिठाची खरेदी करू शकतात, सैंधव मिठाची तुम्ही खरेदी करू शकतात, परंतु तुमच्या घरातील मीठ चुकूनही कोणालाही तुम्हाला द्यायचं नाही आहे. त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही कोणाला उसने पैसे द्यायचे नाही किंवा कोणाकडनं उसने पैसे घ्यायचे नाही. म्हणजेच बघा, आपल्याला गरज पडल्यावर आपण कर्ज घेत असतो. कर्ज तुम्ही घ्या, पण या दिवशी अजिबात कर्ज घेऊ नका. कारण या दिवशी जी पण आपण गोष्ट करू ती अक्षय टिकून राहणारी असते. मग जर का तुम्ही कर्ज घेतलं तर हे कर्ज देखील अक्षय टिकून राहील आणि ते तुमच्याकडनं फेडल्या जाणार नाही. आणि त्याचप्रमाणे पैसे कोणाला तुम्ही दिले तर तुमचे पैसे तुम्हाला लवकर मिळणार नाही. त्यामुळे या दिवशी देवाणघेवाण पैशाची चुकूनही करू नका. एखादी वस्तू तुम्हाला विकत घ्यायची असेल तर ती नक्कीच तुम्ही घेऊ शकतात, कारण त्या वस्तूच्या बदल्यात आपण त्यांना पैसे देत आहोत. तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी चुकूनही
कोणासोबतही पैशांची देवाणघेवाण करायची नाही. शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही सकाळी दुपारी तुम्ही वस्तूंची खरेदी करू शकतात, परंतु संध्याकाळी शक्यतो तुम्ही देवाणघेवाण पैशांच्या बाबतीत करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरातील झाडू हा देखील कोणाला द्यायचा नाही. आपल्या घरातील झाडू हा संध्याकाळी काय तर हा संपूर्ण दिवसभरासाठी आपल्याला कोणालाही द्यायचा नाही. यामुळे देखील आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरात जाते आणि आपल्या घरात अलक्ष्मीचा वास होऊ शकतो. आता त्याचप्रमाणे आपण या दिवशी सोने चांदी नाणे खरेदी करू शकतो, परंतु बघा या दिवशी चुकूनही आपल्याला प्लॅस्टिकच्या, काचेच्या वस्तू, लोखंडी भांडे ह्या गोष्टी खरेदी करायच्या नाही. यामुळे देखील आपल्याला अनेक अडचणी उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे घरातील तांदूळ किंवा पैसे कोणी या दिवशी जर का चुकूनही मागितले तर या वस्तू तुम्ही त्यांना देऊ नका. जर का आपण या लोखंडी वस्तू, प्लॅस्टिकच्या, स्टीलच्या वस्तू या दिवशी जर का खरेदी केल्या तर यामुळे आपल्या घरात कटकटी वाढू शकतात. आता बघा ही सर्व माहिती आपल्या बऱ्याच जणांना माहिती असते, पण चुकून आपल्याकडनं कळत नकळत ते डोक्यातनं निघून जातं आणि आपल्याकडनं चुकून ह्या चुका होत असतात. त्यासाठी तुम्हाला ही माहिती पुन्हा मी या व्हिडिओद्वारे सांगत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील ही माहिती शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. त्याचप्रमाणे बघा अक्षय तृतीया हा मांगल्याचा आणि प्रकाशाचा सण आहे. काळा रंग हा राहू आणि शनीशी संबंधित मानला जातो, जो अनेकदा नकारात्मकता किंवा संघर्षाचे प्रतीक असतो. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची कपडे, चपला किंवा घरातील शोभेच्या वस्तू खरेदी करणं टाळायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील आपण परिधान करायचे नाही, जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहील. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी ही अक्षय म्हणजे कधीही न संपणारी समृद्धी घेऊन येते. त्यामुळे या दिवशी काही पवित्र वस्तूंची खरेदी आपण आवर्जून करायची आहे, जसं की आपल्याला लागणाऱ्या देवाच्या वस्तू, आपल्याला लागणाऱ्या देवाच्या उपासनेच्या वस्तू, त्याचप्रमाणे देवघरातील देवांच्या नवीन मूर्तीची खरेदी, देवघरासाठी लागणारं आसन, देवासाठी लागणारं हळदी कुंकू, अशा शुभ वस्तूंची आपण या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतो. तुम्हाला जर का सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांच्याही पेक्षा मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करून आणू शकतात, जसं की धणे, हळकुंड किंवा हळद पावडर अगदी 5 ते 10 रुपयाला तुम्हाला मिळते. ती आणून त्याची तुम्ही देवघरात पूजा करा. यामुळे माता लक्ष्मी घरात अखंड वास करेल आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन श्रीयंत्राची खरेदी करू शकतात. ज्यांना पैशाच्या खूप अडचणी असतील त्यांनी आवर्जून श्रीयंत्र खरेदी करा, त्याची स्थापना करा आणि वेळोवेळी त्याला चार्ज करा, म्हणजेच त्यावर कुंकुमार्चन सेवाही तुम्हाला वेळोवेळी करायची आहे. यामुळे तुमच्या घरात कितीही आर्थिक अडचणी असू द्या, हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि 100% तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळेल. व्हिडिओ जर का बघायला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.